रात्री झोपण्यापूर्वी न ठेवलेल्या जास्वंदाच्या कळ्या सकाळी उठलं की छान अशा फुलून बसल्या होत्या आणि सकाळच्या त्या फ्रेश वातावरणात लाल चुटूक जास्वंदाची फुलं पाहिले की मन पण प्रसन्न होतं. देवपूजेसाठी मला तरी जास्वंदाची फुलं व्हायला देवाला खूप आवडतात. थोड्याच वेळात वीर नेत्रा पण उठले आणि सकाळी मुलांचा मूड फ्रेश असतो त्यामुळे लगेच त्यांना बाबांशी व्हिडिओ कॉल करून दिला. आणि बऱ्याच दिवसापासून आमची ना शेताकडे चक्करच झाली नव्हती त्यामुळे दोघेही खूप एक्सायटेड झाले होते. कॉल लागल्या त्यांचं एकच सुरू झालं, बाबा मँगो ट्री दाखवा, बनाना ट्री दाखवा, गाईचं पिल्लू दाखवा, हे दाखवा ते दाखवा. आणि शेतातील छोट्या छोट्या गोष्टी मुलांना बघायला खूप आवडतात आणि त्यांचा तो आनंद बघून मलाही खूप छान वाटत होतं. आणि सध्या ना हळदीचा सीझन सुरू आहे त्यामुळे बाबा शेतात हळद वाळवण्याच्या कामात व्यस्त आहेत. आणि आता ही हळद वाळवायची प्रक्रिया साधारण 1 महिना तरी चालते. नंतर घरात येऊन मस्तपैकी स्वयंपाक केला, काजू पुलाव बनवला होता आणि मुलांना नंतर शाळेत पाठवलं. मग आणि परत संध्याकाळी स्वयंपाकाला लागले आणि जेवणामध्ये आज कद्दूचे धपाटे बनवायचे होते. मस्त गरमागरम धपाटे आणि त्याच्यासोबत दही खूप छान लागतात. आणि हे कद्दूचे धपाटे बनवायला ना थोडा वेळ लागतो, म्हणजे गॅस कमी जास्त करून मस्त खमंग असे भाजावे लागतात, तेव्हा कुठे त्याची छान चव लागते. तर मी हे धपाटे बनवते. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये आणि आजचा व्लॉग इथेच संपवते. व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय, टेक केअर.